पनीर इथं कट करून घेतलेलं आहे आणि कट केलेल्या पनीरवरती आपल्याला मसाले टाकायचे आहे। पाव चमचे मसाले घेतलेले आहेत मी। घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ टाकलेलं आहे। पनीरवरती मसाले भुरभुरून घेतले। गरम तेलामध्ये पनीर फ्राय करून घेतलं आणि तेल काढून ना थोडंसं तेलामध्ये कांदे आणि टमाटर चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतले। कांदा टमाटर थंड करून घेतलं चांगलं आणि त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकली। वाटण मिक्सरला फिरून घेतलं। 2 चमचे दही, घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद टाकलं 1-1 चमचा। मिक्सरला प्युरी फिरून घेतली। आता पनीर फ्राय केलेलं तेल कढईमध्ये घेतलं। 2 तमालपत्र आणि वाटलेलं वाटण आणि प्युरी केलेली त्याच्यामध्ये टाकून तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतली। नंतर त्यामध्ये मी मटर पनीर मसाला टाकलेला आहे। फ्रोझन मटर आणि फ्राय केलेलं पनीर टाकलं। गरम पाणी टाकलेलं आहे जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं आणि मटर पनीर शिजवून घेतलं। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली। तयार झालं मटर पनीर। मंडळी तुम्ही कसं बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।